नमस्कार. विठ्ठल जोशी या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या टॉपिकवरची उदाहरणं पाहणार आहोत आणि या व्हिडिओमधील सर्वच्या सर्व उदाहरणं ही ॲडव्हान्स लेव्हलची आहेत, ही लक्षात असू द्या. परंतु उदाहरणं जरी ॲडव्हान्स लेव्हलची असली ना, तरी सुद्धा ते सोडवण्याची जी पद्धत आहे, ज्या ट्रिक्स आहेत, जे शॉर्टकट आहेत, ते अतिशय भन्नाट आणि जबरदस्त असे ते शॉर्टकट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण सुरुवातीला ना एक छोटीशी जाहिरात पाहूया. तर जर तुम्हाला माझ्याकडून गणित किंवा अंकगणित हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. या सर्वच परीक्षांना तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल. पहिला प्रश्न आहे डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड या चार संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत. सर्वात लहान तीन संख्यांची सरासरी 22 आहे, तर सर्वात मोठ्या तीन संख्यांची सरासरी 28 आहे. तर संख्यांची श्रेणी, ज्याला इंग्लिशमध्ये रेंज म्हणतो, तर संख्यांची श्रेणी काढा, असा तो सरळ साधा प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहा, एकूण संख्या आपल्याला किती दिलेल्या आहेत? तर एकूण संख्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्या एकूण संख्या दिलेल्या आहेत 4 आणि त्याच्यामध्ये पहिल्या तीन संख्यांची सरासरी 22 आहे आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या तीन संख्यांची सरासरी 28 आहे. मग आता सर्वात लहान तीन संख्यांची सरासरी त्यांची जर बेरीज केली आपण तर 3 गुणिले 22 ती येते 22 त्रिक 66. सर्वात मोठ्या तीन संख्यांची जर बेरीज काढायची झालं तर 3 गुणिले 28, कारण सर्वात मोठ्या तीन संख्यांची सरासरी 28 आहे. मग 28 त्रिक 84. आता संख्यांची श्रेणी काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, या दोन्ही जी बेरीज आलेली आहे त्यांची वजाबाकी करायची आहे. मग 84 वजा 66 जर आपण केलं तर 14 मधून 8 गेले, इथं 4 मधून 6 जात नाहीत, म्हणून 14 मधून 6 गेले, राहिले 8. इथं झाले 7, 8 मधून 7 गेले, राहिला 1. 18 हे तुमचं उत्तर आहे. तर याचं म्हणजे संख्यांची श्रेणी किती येते? 18 येते. चला दुसरा प्रश्न आहे आता. तीन संख्यांची आणि पद्धत कशी सोपी वाटली की नाही तुम्हाला? एकदम भारी. प्रश्न अवघड पण सोडवण्याची पद्धत एकदम भारी. मग आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा रे लवकर. चला दुसरा प्रश्न आहे. तीन संख्यांची सरासरी 7 आहे. पहिल्या दोन संख्यांची सरासरी 5 आहे. तर शेवटच्या दोन संख्यांची सरासरी 8 आहे. तीन संख्या क्रमशः कोणत्या आहेत? आता इथे ना आपल्याला असं वाटतं हे कसं काढावं, पण अतिशय सोपी पद्धत आहे पहा. तीन संख्यांची सरासरी 7 आहे. मग आता या तीन संख्यांची बेरीज किती येणार आहे? तर यांची बेरीज येणार आहे बेरीज बरोबर एकूण संख्या गुणिले सरासरी. मग 3 गुणिले 7 केलं तर किती आलेलं आहे? 21. मग दिलेल्या पर्यायामध्ये पहा कोणत्या पर्यायाची बेरीज 21 येते? तर इथे पहा 7 आणि 3 10, 10 आणि 9 19. याची बेरीज 19 आली, म्हणजे हे उत्तर नाही, आपल्याला बेरीज 21 पाहिजे ना. इथं 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 10 आणि 8 किती येते? 18 येते, म्हणजे हे सुद्धा तुमचं उत्तर नाही. 5 आणि 5 10, 10 आणि 18 21, म्हणजे हेच तुमचं उत्तर आहे. आणि 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, हे सुद्धा तुमचं उत्तर नाही. तर उत्तर काय आहे? त्या तीन संख्या कोणत्या आहेत? 5, 5 आणि 11 हे तुमचं उत्तर आहे. आता पहा, G1, G2, G3 या तीन गटांमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे 20, 40 आणि 60 आहे. G1, G2 आणि G3 या गटांनी मिळवलेले सरासरी गुण अनुक्रमे 50%, 60% आणि 70% आहेत. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत? आता सर्वात आधी काय करायचं माहित आहे का? हे जे 20 विद्यार्थी आहेत त्यांना सरासरी अनुक्रमे 50% गुण मिळालेत. मग 20 गुणिले 50 करा. मग 20 गुणिले 50 केलं तर 50 दोन्ही 100, आणि त्याच्यावर शून्य दिला तर ते आलेलं आहे 1000 आलेलं आहे. पुढे 40 गुणिले 60 करा. मग 40 गुणिले 60 केलं तर 6 चोक 24 आणि त्याच्या समोर 2 शून्य आपल्याला द्यावं लागतील. त्याच्यानंतर 40 गुणिले हे 60 गुणिले 70 करावं लागेल. मग 60 गुणिले 70 केलं तर 7 7 42 आणि त्याच्यावर 2 शून्य. या तिन्हींची बेरीज करायची. 0 0 4 आणि 2 6, 4 आणि 2 6 आणि 7, 7600 आली. आता पहा एकूण विद्यार्थी किती आहेत? 20. हे 20 अधिक 40
60 झाले, 60 आणि 60 किती झाले 120. मग 7600 भागिले 120 असं करावं लागेल, कारण सरासरी बरोबर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण बेरीज आलेली आहे 7600 आणि एकूण संख्या आहेत 120, कारण 20 अधिक 40 अधिक 60 बरोबर 120. मग आता शून्य हा शून्य कटला, 12 एक 12, 62 72, या 76 मधून 72 गेले, राहिले 4, 40 झाले, 12 36 परत 4 राहिले, 12 36 परत 4 राहिले, म्हणजे 63.33. म्हणजे पर्यायानुसार याचं उत्तर आहे डी, हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला 7 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला विठ्ठल जोशी सरांचे म्हणजे माझेच स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं घ्यायची असतील तर 880606068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही म्हणजे मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. तुम्हाला दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील आणि फक्त तुम्हाला पोस्टाने येतात, पुस्तकाच्या दुकानावर मिळत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, रीनाला 16 परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी 26 आहे. श्रेयाला आतापर्यंत मिळालेल्या गुणांची सरासरी 24 आहे. पण तिने आतापर्यंत फक्त 12 परीक्षा दिल्या आहेत. रीनाप्रमाणे कामगिरी करण्यासाठी श्रेयाला उर्वरित 4 परीक्षांमध्ये सरासरी किती गुण मिळाले पाहिजेत? तर सर्वात आधी काय करावं लागेल, रीनाचे एकूण गुण काढावे लागतील. मग रीनाचे एकूण गुण काढण्यासाठी काय करायचे, रीना बरोबर 16 गुणिले 26 असं करावं लागेल आपल्याला. आता 16 गुणिले 26 जर आपण केलं तर 16 सखी 96 ला 6 हातचे आले 9, 16 दोन्ही 32 आणि 9 41, ते आलं 416. आता पहा, श्रेयानं 12 परीक्षा दिल्यात आणि तिची गुणांची सरासरी आहे 24. मग श्रेयाचे 12 परीक्षांमधील एकूण गुण आपल्याला काढावे लागतील. ते आहेत 24 गुणिले 12. मग 12 चोट 48 ला 8 हातचे आले 4, 12 दोन्ही 24 आणि 4 28. पहा, 12 चोट 48 ला 8 हातचे 4, 12 दोन्ही 24 आणि 4 28, म्हणजे 288. या दोन्हीची जर आपण वजाबाकी केली, आपल्याला वजाबाकी करावं लागेल बरं का या ठिकाणी. तर 16 मधून 8 गेले, राहिले 8, इथे झाले 9, 18 मधून 9 गेले, राहिले 2, इथे झाले 3, 4 मधून 3 गेला, राहिला 128. मग आता आपल्याला दिलंय काय, तर रीनाला कामगिरी करण्यासाठी श्रेयाला उर्वरित 4 परीक्षांमध्ये सरासरी किती गुण मिळवावे लागतील? मग श्रेयाला उर्वरित 4 परीक्षांमध्ये एकूण 128 गुण मिळवावे लागतील. तर सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले 4, व बेरीज आहे 128 आणि परीक्षा किती आहे 4. मग 4 येतं 4, 4 त्रिक 12 आणि इथं परत 4 येतं 4, म्हणजे काय येणार आहे त्या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे, 1 मिनिट, 4 दोन्ही 8 आहे, सॉरी इथं 24 लिहिलंय मी. 128 भागिले 4 केलं तर 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8, 32 हे त्याचं उत्तर येणार आहे. 128 भागिले 4 करावं लागेल ना, 4 येतं 4, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, तर 32 हे त्याचं उत्तर आहे. तर तिला उर्वरित 4 परीक्षांमध्ये सरासरी किती गुण मिळाले पाहिजे, तर 32 गुण मिळाले पाहिजे. 5वा प्रश्न आहे, एका वर्गात 9 मुले आणि काही मुली होत्या. एका परीक्षेत मुलांनी मिळवलेले सरासरी गुण 13 होते, तर मुलींना मिळालेले सरासरी गुण 15 होते. जर एकूण गुणांची सरासरी 14.28 असेल तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती असेल? आता इथं पहा, एकूण गुणांची सरासरी ही दशांश चिन्हामध्ये आहे. मग असा पर्याय निवडा, तो पर्याय आणि 14.28 यांचा गुणाकार केला तर तो पूर्णांकामध्ये शक्यतो, नाहीच आला तर मग आपल्याला ती लेंदी प्रोसेस आहे. पण जर पूर्णांकामध्ये ज्या संख्येमुळे येईल ती संख्या जर आपण एकूण संख्या मानली तर हे सोडवणं सोपं जाईल. पहा, काही काही प्रश्नांची उत्तर ही पर्यायाच्या सहाय्याने सोडवायची असतात. मग आता 24 गुणिले 14.8 केलं तर 4 गुणिले 8 केलं तर 4, 8 चौक 32, शेवटी 2 येते. पण हे शेवटचे 2 दशांश जर उडवायचे असतील तर शेवटी 2 शून्य पाहिजेत आपल्याला. मग 25 गुणिले 14.28 जर आपण केलं तर इथं पहा, 8 म्हणजे 25 8 म्हणजे लिहूनच देतो, 14.28 गुणिले 25 जर आपण केलं म्हणजे या ठिकाणी पहा, 25 8 200 ला 0 हातचे आले 20, 25 दोन्ही 50 आणि 20 70 ला 0 हातचे आले 7, 25 100 आणि 7 107 ला 7 हातचे आले 10, 25 25 आणि 10 35, म्हणजे 357.00 याचाच अर्थ हे झालेला आहे 357. आता हे पहा, हे पूर्णांक संख्या भेटली आपल्याला.
मग आपण एकूण विद्यार्थी संख्या 25 मानू. त्यापैकी 9 मुले आहेत. मग मुली किती होणार आहेत? तर मुली बरोबर 25 वजा 9 केलं तर ते येते 16. आता या ठिकाणी पहा, मुलींना मिळालेले सरासरी गुण 15 आहेत आणि मुली जर एकूण 16 असतील तर मुलींचे एकूण गुण मुलींचे एकूण गुण बरोबर 15 गुणिले 16 जर तुम्ही केलं तर 16 पंचे 80 ला 0 हातचे आले 8, 16 एक 16 आणि 8 24 ते आलं 240 आणि 9 मुलांचे सरासरी गुण 13 आहेत. मग ते 9 गुणिले 13 केलं तर ते आलं 13 9 117 येते पहा. मग आता यांची जर बेरीज केली तर 7 ला 7, 4 आणि 5, 2 आणि 3, 357 बरोबर येते. म्हणजेच विद्यार्थ्यांची एकूण संख्या 25 आहे. मी परत सांगतो, हे पर्यायाच्या सहाय्याने सोडवलेलं आहे. पहिला पर्याय का नाही घेतला तर 24 गुणिले 14.28 केलं तर पूर्णांक संख्या मिळत नाही, म्हणून आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार केला. दुसऱ्या पर्यायाचा म्हणजे 25 गुणिले 14.28 केलं तर ती एक पूर्णांक संख्या मिळाली आणि मग टॅली करण्यासाठी जर एकूण संख्या 25 असेल तर मुलींची संख्या 25 वजा 9 म्हणजे 16 झाली आणि मुलींची एकूण गुण किती झाले? 15 गुणिले 16 बरोबर 240. मुलांचे एकूण गुण 9 गुणिले 13 बरोबर 117 आणि बेरीज 357 येते, जी की 14.28 गुणिले 25 च्या बरोबरीत आहे. म्हणजे आपलं जो 25 पर्याय आहे तेच आपलं उत्तर आहे. चला 6वा प्रश्न आहे आता. 25 गुणांच्या परीक्षेतील 3 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 16 आहे. पहा, इथे लक्षात ठेवा, परीक्षा किती गुणांचे? 25. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती गुण मिळू शकतात? तर 25 मिळू शकतात. मग 25 गुणांच्या परीक्षेतील 3 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 16 आहे. 2 नवीन विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 5 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 19 होण्यासाठी नवीन विद्यार्थ्याला दुसऱ्या नवीन विद्यार्थ्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतात. तर त्याने मिळवलेले कमीत कमी गुण किती? आता थोडंसं समजून घ्या. 3 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 16 आहे. म्हणजे 3 विद्यार्थ्यांचे एकूण गुण बरोबर 3 विद्यार्थी आणि त्यांचे एकूण गुण किती होतात माहिती आहे का? 3 विद्यार्थ्यांचे एकूण गुण बरोबर 3 गुणिले 16 सोळा 48. आता 2 विद्यार्थी आले, या 3 मध्ये 2 मिळवलं तर किती झाले? 5. मग 5 विद्यार्थ्यांचे एकूण गुण काढण्यासाठी काय करावं लागेल? तर 5 गुणिले नंतर त्यांची सरासरी किती झालेली आहे? 19. तर 5 गुणिले 19 मग 19 5 95. आता पुढे काय करावं लागेल? 95 आणि 48 यांची वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. काय करावं लागेल? 95 आणि 48 यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग 95 आणि 48 ची जर आपण वजाबाकी केली म्हणजे 95 वजा 48 तर 15 मधून 5 मधून 8 जात नाहीत म्हणून 15 झाले. 15 मधून 8 गेले राहिले 7. इथं 4 आधीचे केलं तर 5 होतात. 9 मधून 5 गेले तर राहिले 4 म्हणजे 47 आली. म्हणजे जे 2 नवीन विद्यार्थी परीक्षेला बसलेत ना, त्या दोघांना मिळून एकूण गुण किती मिळालेले? 47. मग त्यापैकी जो पहिला विद्यार्थी आहे त्याला कमी गुण मिळालेले आहेत आणि जो दुसरा विद्यार्थी आहे त्याला जास्त गुण मिळालेले आहेत. पण एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 25 गुण मिळणार आहेत. बरोबर आहे. मग जो कमी गुण मिळणारा पहिला विद्यार्थी आहे त्याला आपण पर्यायाच्या सहाय्याने आता जाऊ. समजा त्याला 22 गुण मिळाले तर 47 मधून 22 गेले. 47 वजा 22 केला आपण तर 7 मधून 2 गेले राहिले 5. 4 मधून 2 गेले राहिले 2. म्हणजे जो कमी गुण मिळालेला पहिला विद्यार्थी आहे त्याला 22 मिळालेत आणि जो दुसरा आहे त्याला 25 मिळालेत. तर हेच तुमचं उत्तर येतं, कारण 25 पेक्षा जास्त गुण मिळाले तर ते चूक केलं आपलं. म्हणजे कमी गुण मिळालेला विद्यार्थी किती आहे? तर त्याला 22 गुण मिळालेत. आता तुम्ही म्हणणार 21 का नाही? तर 21 जर आपण घेतलं तर इथे पहा, 47 मधून जर 21 गेले तर 7 मधून 1 गेला राहिला 6, इथं 2. 25 पेक्षा 26 गुण म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याला 26 गुण झाले की नाही? पण आपल्याला स्पष्ट सांगितले की 25 गुणांची परीक्षा आहे. मग जर परीक्षा 25 गुणांची असेल तर 25 पेक्षा जास्त गुण कोणत्या विद्यार्थ्याला मिळतील का? नाही मिळणार ना. म्हणून जो 2 नवीन विद्यार्थ्यांपैकी जो पहिला विद्यार्थी आहे ज्याला कमी गुण मिळालेला आहे तर त्याला किती गुण मिळालेले असू शकतात? 47 पैकी 22 असू शकतात आणि जो दुसरा आहे त्याला 25. मग 22 आणि 25 ची बेरीज 47 येते.
तर हे आपलं 22 उत्तर बरोबर आहे. मी आधीच सांगितलं ऍडव्हान्स लेवलचे उदाहरण आहेत. चला, तुम्हाला जर BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शिकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शिकत घ्या. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये 200 रुपयाचं BMC ई बुक आणि 200 रुपयाची BMC टेस्ट सिरीज, म्हणजे कोर्सची फी 500 रुपये, पण 400 रुपयाचे 2 कोर्स मी तुम्हाला मोफत दिलेले आहेत. अजून पुढचे उदाहरण पाहूयात आपण. 5 विद्यार्थ्यांच्या एका गटाने परीक्षा दिली. पहा, किती विद्यार्थ्यांचा गट आहे? 5 विद्यार्थ्यांचा. तर 5 विद्यार्थ्यांच्या एका गटाने परीक्षा दिली. परीक्षा देण्यासाठी आणखी एक विद्यार्थी नंतर गटात सामील झाला. म्हणजे सुरुवातीला 5 विद्यार्थी होते, पण नंतर अजून एक विद्यार्थी त्या गटामध्ये सामील झाला. म्हणजे नंतर संख्या किती झालेली आहे? 6 झालेली आहे. सुरुवातीला 5 विद्यार्थी होते, नंतर 6 झालेले आहेत. त्याच्या गुणाचा समावेश केल्याने, त्याच्या म्हणजे कुणाच्या? नंतर जो गटामध्ये सामील झालेला आहे की नाही, त्याच्या गुणाचा समावेश केल्याने गटाचे सरासरी गुण 2 अंकांनी वाढले. म्हणजे सुरुवातीला जे काही गुण होते त्या गुणामध्ये 2 ने वाढ झाली. त्याचा समावेश न करता, त्याचा म्हणजे काय? तर नंतरचा जो विद्यार्थी जॉईन झालेला आहे त्याचा समावेश न करता सरासरी गुणांपेक्षा या विद्यार्थ्यांनी अधिक गुण प्राप्त केले. तर किती गुण प्राप्त केले असा तो प्रश्न आहे. आता पहा, आपल्याला माहित नाही. समजा त्या 5 म्हणजे 5 विद्यार्थ्यांचा एक गट होता की नाही. मग समजा आता इथे कोणती पण एक संख्या तुम्ही घेऊ शकता. आपण सोपी संख्या घेऊयात. समजा 5 विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी ही 4 आहे. 5 विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी किती आहे? 4 आहे. मग 5 विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती होतील? तर एकूण गुण होतील त्या 5 विद्यार्थ्यांचे 5 गुणिले 4 ते किती झाले? 20. आता त्याच्यामध्ये एक विद्यार्थी ऍड झाला. मग 5 मध्ये एक ऍड केला म्हणजे किती झाला? 6. पण त्याची सरासरी 2 ने वाढली की नाही. मग सुरुवातीला जर सरासरी 4 असेल तर नंतर सरासरी किती होणार आहे? 4 अधिक 2 बरोबर 6. मग नंतर त्या हे जे आधी 5 विद्यार्थी होते आणि त्याच्यामध्ये हा एक विद्यार्थी ऍड केला म्हणून विद्यार्थ्यांची संख्या 6 झाली. अगोदर 4 सरासरी आपण मानली बरं का, समजली आपण स्वतः, आणि नंतर ती 2 ने वाढली म्हणजे 6 झाली. मग 6 विद्यार्थ्यांची सरासरी 6 असेल तर त्यांचे एकूण गुण 6 6 36. आता या दोन्हीची आपल्याला वजाबाकी करायची. मग 36 वजा 20 जर आपण केलं तर ते येणार आहे 16. पण आपल्याला इथं दिलं काय की त्याचा समावेश न करता, त्याचा म्हणजे कोणाचा? नवीन विद्यार्थ्याचा समावेश न करता जी सरासरी होती, मग नवीन विद्यार्थ्याचा समावेश न करता सरासरी किती होती? 4 होती. मग यापेक्षा त्या नवीन विद्यार्थ्याला मिळालेले गुण किती आहेत? तर नवीन विद्यार्थ्याला 16 गुण मिळालेत की नाही. पण अगोदरची सरासरी 4 आहे. मग त्या 4 या सरासरीपेक्षा हे गुण कितीने जास्त आहेत? तर 16 वजा 4 12 ने जास्त आहेत. 12 हे तुमचं उत्तर आहे. पहा, म्हणजे प्रश्न त्यांनी तसा फिरवलेला आहे की जर आपल्याला विचारलं असतं की नवीन विद्यार्थ्याला किती गुण मिळालेत, तर यामध्ये अवघड असं काहीच नव्हतं. हे तुम्हाला माहिती आहे नवीन विद्यार्थ्याचे गुण कसे काढायचे. पण यांनी विचारले काय की नवीन विद्यार्थ्याला जी मूळची सरासरी होती सुरुवातीची, त्या सरासरीपेक्षा किती गुण जास्त मिळालेले आहेत? तर 12 गुण जास्त मिळालेले आहेत. क्लिअर झालंय? आणि तुम्ही म्हणाल हे 4 सरासरी कुठून घेतली? तर तुम्ही 4 च्या ऐवजी 5 घेऊन पहा, 8 घेऊन पहा, कोणती संख्या घेऊन पहा, उत्तर 12च येणार आहे. तुम्हाला डाऊट असेल तर मी तुम्हाला घेऊन दाखवतो. पहा, समजा सुरुवातीच्या 5 विद्यार्थ्यांची सरासरी आपण 8 मानूयात किंवा 8 च्या ऐवजी 6 मानूयात. मग ते 5 गुणिले 6 जर आपण केलं तर 6 पंचे 30. नंतर 6 विद्यार्थी झाले आणि त्यांची सरासरी होणार आहे 8. 8 पंचे 40. बरोबर आहे की नाही. सुरुवातीला 8 सट्ट 48. 8 पंचे 40 नाही, 8 सट्ट 48. मग आता 48 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? तर 48 वजा 30 गेलं तर कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे. म्हणजे त्या नवीन विद्यार्थ्याला 18 गुण जास्त आहेत. पण सुरुवातीची सरासरी 6 आहे. या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहेत? तर 18 वजा 6 केलं तर 12 ने जास्त आहेत. म्हणजे तुम्ही ही जी मी सरासरी 4 घेतली याच्याऐवजी तुम्ही कोणतीही संख्या घेऊन पहा, ते उत्तर 12च येणार आहे तुमचं. क्लिअर झालंय? चला, पुढचा प्रश्न आहे. 40 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये मुले आणि मुलींचे गुणोत्तर 7.3 आहे. मुलांचे सरासरी गुण 65 आणि मुलींचे सरासरी गुण 72 आहे. वर्गाचे सरासरी गुण किती? आता सर्वात आधी
त्या वर्गामध्ये एकूण मुले किती आहेत आणि मुली किती आहेत ते आपल्याला काढावं लागेल. आता इथं 7 आणि 3 आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? 40. बरोबर आहे. मग काय करायचं माहित आहे का? 7x अधिक 3x बरोबर 40. मग 7 आणि 3 10. 10x बरोबर 40. हे 10 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 40 भागिले 10 केलं तर 0 0 गेला म्हणजे x ची किंमत किती आली? 4. मग मुले किती होणार आहेत पहा? मुले आहेत 7x. मग 7x म्हणजेच 7 गुणिले 4 हे किती झाले? 28. बरोबर आहे. आता मुलांना सरासरी किती गुण मिळाले? 65. मग मुलांचे एकूण गुण किती होणार आहेत? तर 65 गुणिले 28. 28 पाचा 140 ला 0 हातचे आले 14. 28 सठ 168. 168 आणि 14 जर आपण केले तर 8 आणि 4 1202 हातचा आला 1 6 ने 7 आणि 8 182 येते. म्हणजे त्याला 1820. मुलींची संख्या किती होणार आहे? तर मुली आहेत 3x. 3x म्हणजेच 3 गुणिले 4 हे झालं 3 चोट 12. मग मुलींचे सरासरी किती आहे? 72. मग 72 गुणिले 12 जर आपण केलं तर 12 दोन्ही 24 ला 4 हातचे आले 2. 12 साठी 84 आणि 2 86. मग आता पहा आपल्याला काय दिलेलं आहे? सरासरी गुण किती? मग यांची बेरीज करू. 10 0 आणि 4 4. 6 आणि 2 8. 8 आणि 8 16शी 6 हातचा आला 1 1 आणि 1 2. 2684 आली. मग या एकूण गुण किती आलेले आहेत? 2684. एकूण विद्यार्थी किती आहेत आपले? 40 आहेत. ऑलरेडी दिले आणि इथं पण तुम्ही पहा 28 आणि 12. 28 आणि 12 किती येतात? 40 येतात. मग 10 4 ने जर भाग दिला तर 4 दाही 40. 4 सठ 24. 24 मधून 24 गेले राहिले 2. 28 झाले. 4 सत्त 28. 4 एक 4. मग 671 भागिले 10 याचाच अर्थ 67.8. कारण कोणत्याही संख्येचा छेद जर 10 असेल तर एकत्र स्थानाकडून एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं असतं. तर 67.8 हे तुमचं उत्तर आहे. ए हे त्याचं उत्तर आहे 67.8. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं खूप अवघड असलेली उदाहरणं मी तुम्हाला सोडून देत आहे पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. अजून आपल्याला उदाहरणं पाहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे 11 डावानंतर एका फलंदाजाची प्रत्येक डावातील सरासरी धावसंख्या 52 आहे. म्हणजे 11 डावांमध्ये त्यांनी सरासरी किती धावा केल्यात? 52. 13व्या डावानंतर सरासरी 54 पर्यंत वाढली. जर फलंदाजाने 13व्या डावात मागील डावापेक्षा 16 धावा अधिक केल्या तर त्याने 12व्या डावात किती धावा केल्या? मग आता सुरुवातीला 11 डावांमधील एकूण धावा पहा. 11 डावांमधील धावांची सरासरी 52 आहे. 52 गुणिले 11 जर केलं तर 11 दोन्ही 22 ला 2 हातचे आले 2. 11 पाची 55 आणि 2 57. 572 आले. 13 डावातील धावांची सरासरी 54 आहे. मग 13 डावांमधील एकूण धावा 54 गुणिले 13. हे जर आपण केलं तर 13 52 ला 2 हातचे आले 5. 13 पाची 65 आणि 5 70. आता दोन्ही मधला फरक जर आपण केला 572 वजा 702 केलं तर 572 वजा 702 वजा 572 करावं लागेल. मला वाटतं ते 70 येईल. 702 वजा 72 नाही पावटा येते ते. मग 2 मधून 2 गेले राहिले 0. 70 नाही येणार. इथं झाले 8. 10 मधून 8 गेले राहिले 6. 660 येते. बरोबर आहे. मग आता आपल्याला दिलंय काय पहा या ठिकाणी की 13 डावानंतर किती आले ते? 660 कसं येईल? इथं माझी मिस्टेक झाली. 572 आहे ते. एक मिनिट हा. माझी मिस्टेक झाली. 572 आहे ते. मी नुसतं 72 2 मधून 2 गेले राहिला 0. 10 मधून 8 10 मधून 7 गेले राहिले 3. इथं झाले 6. 130 येते सॉरी. मग आता या ठिकाणी पहा 130 आलं. बरोबर आहे. मग काय दिले आपल्याला की 13व्या डावात मागील डावांपेक्षा 16 धावा अधिक काढलेल्या आहेत. मग या ठिकाणी काय करावं लागेल माहित आहे का? अशा दोन संख्या शोधा यांच्यामध्ये 16चा फरक आहे आणि त्या दोन संख्यांची बेरीज ही किती येणार आहे? 130 येणार आहे. तर अशी संख्या तुम्हाला शोधावी लागेल.
मग आता पर्यायाच्या सहाय्याने आपण शोधूयात. समजा पहिलं ऑप्शन घेतलं 54, मग 130 वजा 54 जर आपण केलं तर 10 मधून 4 गेले राहिले 6, म्हणजे एक संख्या 54 भेटते आपल्याला. दुसरी संख्या आता भेटल. 10 मधून 6 गेले राहिले 6, इथं झाले 6. 13 मधून 6 गेले राहिले 7, हे शून्य राहिलं. मग आता 76 आणि 54 मध्ये 6चा फरक आहे का? तर नाही. 76 वजा 54 जर आपण केलं तर 6 मधून 4 गेले राहिले 2, 16चा फरक नाही येत. म्हणजे हे पहिलं ऑप्शन येणार नाही. मग दुसरं ऑप्शन पाहिलं 130 वजा 57 करून पहा. मग 130 वजा 57 जर आपण केलं, पाहू ना काय उत्तर येतंय ते. एक मिनिट फक्त. 130 वजा 57 केलं तर पहिली संख्या 57 आहे. मग दुसरी काय भेटल? 10 मधून 7 गेले राहिले 3, इथं झाले 6. 13 मधून 6 गेले राहिले 7, 73 झाली. मग 73 आणि 57 मध्ये 16चा फरक आहे का? चेक करूयात आपण. 73 वजा 57. 13 मधून 7 गेले राहिले 6, इथं झाले 6. 7 मधून 6 गेले राहिला 1, 16चा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजेच एक संख्या 57 आहे आणि दुसरी संख्या 73 आहे. तर आपल्याला विचारले काय? म्हणजे 12व्या डावात त्याने किती धावा काढल्या? 57 काढल्यात आणि 13व्या डावामध्ये त्यानं 73 धावा काढलेल्या आहेत आणि 13व्या डावातील मागील डावापेक्षा 16 धावा अधिक काढल्यात. मग 12व्या डावात 57, 57 अधिक 16 13, म्हणजे 12व्या डावात त्यानं किती धावा काढलेल्या आहेत? तर 57 काढलेल्या आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. सॉरी. पुढचा प्रश्न आहे, एका फलंदाजाने 5 सामन्यांमध्ये केलेल्या धावांची सरासरी 125 आहे. मग 5 सामन्यातील एकूण धावा किती होतील? 125 गुणिले 5 बरोबर ते 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 1200, 2 हातचा आला 1, 5 येतं 5 आणि 6, 625 झाले. पहिल्या 2 सामन्यात त्याने केलेल्या धावांची सरासरी 150 आहे. मग 2 सामन्यातील धावांची सरासरी किती होईल? 150 गुणिले 2 केलं तर ते येते 300. गेल्या 2 सामन्यांमधील म्हणजे शेवटच्या 2 सामन्यांमध्ये केलेल्या धावांची सरासरी 110. मग त्या 2 सामन्यातील एकूण धावा 110 गुणिले 2 केलं तर 18 दोन्ही 22, ते आलं 220. तर तिसऱ्या सामन्यात फलंदाजाने किती धावा केल्या? आता तिसऱ्या सामन्यातील धावा काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर सुरुवातीला या पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 सामन्यातील धावांची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावं लागेल आणि ती जी काही बेरीज आहे ती एकूण त्याने जे धावा काढलेल्या आहेत 5 सामन्यांमध्ये त्यातून वजा करावं लागेल. मग 300 अधिक 220 ही जर मी गुणाकार काढलेला ते अधिक पाहिजे होतं, बेरीज केली तर किती येणार आहे ती बेरीज? 520 येणार आहे. 300 आणि 200 500 आणि 20. आता 625 मधून जर 520 वजा केले तर मला वाटतं 105 येईल ते. 625 वजा 520, 5 2 मधून 2 गेले 0, 105. तर त्यानं तिसऱ्या सामन्यात किती धावा काढलेल्या आहेत? 105 धावा काढलेल्या आहेत. जर तुम्हाला BMC साठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी यांची माहिती दिलेली आहे. तसंच मुंबई शहराची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि BMC ॲक्ट 1888 याची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तसंच BMC ची टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.